नमस्कार. होम मिनिस्टर को पॉवर्ड बाय सिंथॉल लाईम फ्रेश, स्पेशल पार्टनर अल्पेनलिबे जज जेली च्या या भागात मी आदेश बांदेकर आपणा सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. साई श्रद्धा कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी, बिल्डिंग नंबर 3A, कन्नमवार नगर नंबर 2, विक्रोळी या ठिकाणी आपण आलेले आहोत. सासूबाई उज्ज्वला प्रकाश रेडकर आणि सुनबाई आहेत मानसी भूषण रेडकर. या दोघींनाही आज आपण बोलतं करणार आहोत. सगळं कुटुंब वाट बघतंय. त्यांच्या स्वागताचा स्वीकार करूया. सासूबाईंचा आणि माझे रुसवे फुगवे यांच्या बाबतीत म्हणायचं झालं, जसं मला राग येतो तसंच त्यांनाही राग येतो. माझ्या सुनेची जी चिडचिड आहे ती तिने थोडी कमी केली पाहिजे. अपेक्षा अशा आहेत आईकडून की त्यांनी थोडं चिडचिड तिच्या कमी केले पाहिजेत. कधी कधी त्यांच्या वागण्यावरून वगैरे आम्हाला समजून घ्यावं लागतं, कारण त्या लगेच बोलत नाहीत. नमस्कार. 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 घ्या आता उखाणा. रुसलेल्या राधेला कृष्ण म्हणतो हास, भूषणरावांचं नाव घेते बांदेकर भाऊजींसाठी खास. काय सांगता भूषणराव किती वेळा रुसतात? भरपूर वेळा. द्या इकडे. द्या ओळख करून सगळे. हे मिस्टर भूषण नमस्कार. रेडकर, ह्या सासूबाई, नमस्कार. हे सासरे, नमस्कार. ही माझी आई, नमस्कार. माझा भाऊ, नमस्कार. या आमच्या ताई, नमस्कार. त्या आमच्या काकी आहेत, हो, हो. त्या आमच्या वहिनी, त्यांची मुलगी आणि आमचा सगळा साई श्रद्धा परिवार. नमस्कार. नमस्कार. आणि हा माझा मुलगा कैवल्य. अरे हो हो. अशी आजी छेडली बघितलं. बाकीच्यांची ओळख राहिली तरी चालेल, पण नातवाची ओळख राहायला कामा नये. सुरुवात करूया आजच्या गप्पांना. कुठली शाळा तुमची? लोकमान्य विद्या मंदिर माहीम. आणि तुमची? दादर विद्या मंदिर माटुंगा. माटुंगा. लहानपणी तुम्ही तिथे होता राहायला? नाही, लहानपणी आम्ही सँडस रोडला होतो. मग तेव्हा शाळा कुठली होती? म्युन्सिपाल्टी. तुमचं बालपण कुठे? माझं इकडे विक्रोळीतच. पहिल्यापासून पहिला तुम्ही विक्रोळीतच आहे. सगळे शाळा वगैरे शाळा सगळं? वगैरे इथेच. कुठली शाळा? माध्यमिक विद्यालय. अभ्यास खूप केला का? नाही, ठीकठाक. मग सांगा आता सासूबाई, सूनबाई कुठून घेऊन आला? कशी आली सूनबाई तुमच्या घरात? कशी आली ते व्हॉट्सअपवर त्यांनी हे केलं होतं. कोणी? मुलांनी. म्हणजे ह्यानी ठरवलंय? नाही. काय झालं तुम्ही सांगा. ॲक्च्युली मॅट्रिमोनी साईडवर आमच्या दोघांचंही प्रोफाईल होतं, तर त्याने मला तिथे बघितलेलं आणि मग नंतर आपल्या सोशल मीडिया साईडवर त्याने मला सर्च केलं. तर माझा जो सख्खा चुलत दीर आहे तो आमचा कॉमन फ्रेंड आहे, कारण तो माझा क्लासमेट होता. तर मग त्याच्याकडे थोडीफार ह्याने चौकशी वगैरे केली आणि मग त्याच्याकडे प्रपोजल पाठवलं. नाही, पण मला सांगा, अनेक जणी असतात त्या साईटवर, बरोबर? इथपर्यंतच कसं काय पोहोचला? नाही, ऍक्च्युली मला हे सजेशन येतं ना आपल्याला की बाबा. मला नाही माहिती, मी कधी गेलो नाही. आपल्याला म्हणू नका. हां, नाही, सजेशन येतं. तसं सजेशन आलेलं 1-2-3 मुलींचं. त्यातलं मला हे आवडली. मग म्हटलं मी आपला एक सर्च केलं हिच्या नावाने, मानसी नागवेकर म्हणून. तर तेव्हा मला कळलं की माझ्या चुलत भावाच्या वर्गातच ही होती. कॉमन फ्रेंड निघालो आम्ही असं. मग आमचं मी हे केलेलं, मेसेज टाकलेला. मग तिची आत्याने मला कॉल बॅक केला आणि त्यानंतर मग आमचं पुढे हे झालं. मग काय झालं? मग पत्रिका वगैरे मॅच झाली आणि आमचं असं झालेलं की डिसेंबरमध्ये 2013 एका संडेला आम्ही इथे आलेलो, म्हणजे माझी आत्या, माझा भाऊ वगैरे आम्ही इथे विक्रोळी सर्कलला आलेलो की बाहेरच बघण्याचा प्रोग्राम आधी होऊ दे अशा ह्याच्याने. मग एका संडेला आम्ही तसे भेटलो. नेक्स्ट संडेला ह्यांच्या फॅमिली सगळे आमच्या घरी आले. कुठल्या सर्कलला? नाही, आमच्या घरी माटून गेला. आणि त्याच्या नेक्स्ट संडेला आमचा साखरपुडा झाला. फास्ट आहे. तिच्या आत्या तर मागे हात धुवून लागलेली. हा, नाही तर काय. मग एकदम मी सांगतो माझं घर ऑफिसमध्ये ऑडिट होतं चालू. मी म्हटलं जरा पुढे करूया, तर नाही, ती म्हणते नाही आपण पाऊस महिना चालू होणार आहे. काय इतक्या घाईघाईत केलं? ती काहीतरी गडबड वाटते मला, तुम्हाला खरं सांगतो. मी इतक्या घरांमध्ये गेलोय, कळलं हे अरेंज बिरेंज नाहीये. हे या लोकांनी तुमच्या समाधानासाठी अरेंज केलं असं मला वाटतं. तुमचं काय म्हणणं आहे? नाही. काय नाही? नाही काय नाही, काय माझ्या समाधानासाठी नाही केलंय. मग? बरोबर जमायचं तसंच जमलंय. पण तुम्ही इकडे विक्रोळीत होता राहायला. शाळेत असताना कसे होता तुम्ही? म्हणजे अभ्यासात पण होतो ठीकठाक आणि मस्ती पण करायचो तेवढंच. काल मी फंक्शनला गेलेलो त्यांच्या शाळेच्या. सगळ्या मुली त्यावेळच्या त्यांच्या भोवती होत्या उभ्या. नाही, तो गेलाच नव्हता. असं तुम्हाला सांगितलं, तिकडेच भेटले मला काल ते.
नाही पण मग मला सांगा असं काय होतं त्यांच्यामध्ये तुम्ही होकार दिला? थोडंफार आमचं आधी बोलणं झालेलं, असं नाही असं नाही, आई ऐका म्हणजे ऐका फक्त फेसबुक वरती असं, त्याच्यामुळे थोडेसे विचार म्हणजे ठीक असं वाटलं, त्याच्यामुळे झालं. तुम्ही का पसंत केलंय? नाही ॲक्च्युली कसं म्हणजे तिचं बॅकग्राऊंड म्हणजे भावाकडून कळलेला की म्हणजे ती कशी आहे. तिचे म्हणजे लवकरच तिचे वडील गेलेले, पण ती तिच्या आईला वगैरे सांभाळत होती. तर मला असंच मुलगी पाहिजे होती जी माझ्या पण आईवडिलांना सांभाळेल तेवढंच आपुलकीने. त्यामुळे मला तसं ते तिच्या बोलण्यातून जेव्हा आम्हाला कळलं तेव्हा मला म्हणजे थोडंसं आम्ही जेव्हा बोललो तेव्हा मग म्हटलं नाही ही मुलगी चांगली आहे तशी स्वभावाने. किती वर्ष झाली लग्नाला? 5. काय सासूबाई कसं आहे वागणं सुनेचं? खरं सांगा. हो तुमच्या चेहऱ्यावर खरं लिहिलं. सांगा. हो ना, काय हो ना काय काय हो ना? चांगलं आहे वागणं. एकदम चांगलं आहे वागणं. सर्टिफिकेटच देताय हो, तुम्ही. हो. तुम्ही या घरात आलात तेव्हा बाकी तर कोणी ओळखीचे नव्हते तुमच्या. कसं सांभाळून घेतलं तुम्हाला? छान, म्हणजे थोडंफार जसं ॲडजस्टमेंट थोडी करावी लागते तशीच, पण बाकी सगळं व्यवस्थित होतं. कारण आम्ही आता जॉब करते तर कुठे ना कुठे त्यांचा हातभार आहेच, म्हणजे आमच्या छोट्याला सांभाळण्यासाठी वगैरे, त्याच्यामुळे ते तर आहे, सपोर्ट तर आहे. असतो म्हणजे सपोर्ट पूर्णपणे सासूबाईंचा. म्हणजे तुम्ही दमून येता त्यामुळे घरात तुम्ही काय करत नाही? असं नाहीये. नाही काय नाही करत ना? ते बघा नाही नाही, म्हणताय. नाही. तर तुम्ही नाही तर बोलले आता. दमून येतात, करत नाही करायची ती सगळं. करायची. एखादं काम असेल सुनेला सांगितलं तर करते सुनबाई. हो हो पटकन पाहुणे आले अचानक रात्री 12 वाजता 5 जण जेवणाला, तर सुनेचा चेहरा पडतो का हसत असतो? नाही हसत असतो. हा हसत असतो. हसत असतो. हो म्हणजे असं पडणार कशाला? मला तर सगळे बिल्डिंग मधले सांगत होते पाहुणे खाली आले कळलं की या लिफ्ट बंद करतात, दरवाजा उघडून ठेवतात अर्धा. नाही, ते आता आले इथे राहायला. आत्ता आली. हा. मग खुश आहात तुम्ही. हो बरं आता या दोघींसाठी एक खेळ आहे. या खेळामध्ये किती बक्षीस मिळवणार बघूया. तुम्ही दोघींनी एक एक चेंडू इथून सोडायचा आणि त्या ग्लासमध्ये जाऊन तो गोळा व्हायला पाहिजे. दोघींनाही 10-10 चेंडू मिळणार, म्हणजे 20 चेंडू आहेत. एका चेंडूला 100 रुपये असं बक्षीस मिळत जाणार. 20 चेंडू आहेत, त्यापैकी जर 10 जरी गोळा झाले ना, 10 चेंडू, तरी तुम्हाला टास्क पूर्ण केलं म्हणून 2000 रुपयाचं बक्षीस मिळणार. पण 10पेक्षा कमी चेंडू गोळा झाले तर प्रत्येक चेंडूला 100 रुपये मिळणार. ठीक आहे, चला सासूबाई तुमच्यापासून सुरुवात. हां सोडा. एक, थोडं सोड. 2, 3, 4, सासूबाई जोरात आल्या आता. 5, 6, 7, 8, 9, 10. अभिनंदन. कमीत कमी 10 चेंडू थांबणं आवश्यक होतं, त्यामुळे पूर्ण बक्षीस मिळालं दोघींना मिळून. अभिनंदन माऊली, अभिनंदन. झी मराठीकडून ही भेट असो. आई अभिनंदन. नमस्कार. नमस्कार. सांगा मुलीबद्दल. मुलगी माझी लहानपणापासून तशी जिद्दी आहे. एखादी गोष्ट जर तिने मनात आणली तर ती पूर्ण केल्याशिवाय शांत बसणार नाही. पण तेवढीच रागीट पण आहे. तिच्या कुठली गोष्ट जर तिच्या मनासारखी झाली नाही तर तिला खूप राग येतो. पण मुलीला काय सल्ला देणार मग तुम्ही? मुलीला सल्ला द्यायचा झाला तर तिला सांगेन थोडी चिडचिड कमी कर. बरं बरं. भूषणची मैत्रीण आहे. भूषणमुळे तिची ओळख झाली. काय नाही, चांगली आहे ती. हो हो, जेवायला बोलवते आम्हाला. तुम्हाला हो, आवर्जून तुम्हाला बोलवते. बोलवलं की भूषण पण येणार ना म्हणून. हा, स्पेशली तिने नॉनव्हेज वगैरे केलं तर बोलवते आम्हाला. आणि तुम्हीच लॉलीपॉप घेऊन या आणि तूच जेवण डाळ कर, आपण जेवूया. हा मेनू तिनेच आम्हाला सजेस्ट करून दिलेला आहे, त्याच्यामुळे मग मला कंटाळा आला की आम्ही तिला सांगतो की तू ये आणि मग तू कर, कारण तिलाही करायचं असतं. म्हटलं हा ठीक आहे, तू ये आणि कर. मी त्यांची शेजारी आहे. वहिनी खूप चांगल्या आणि मनमिळाऊ आहेत. फार कौतुक करताय तसं काय वाटत नाही. खरं ते सांगते. काय खरं ते सांगताय. तुमचे तो धाक आहे ना तुमचा, तो चिडचिडीचा, तो त्यांच्यासाठी नाहीये. त्यांच्यासाठी नाहीये. पण या खरंच इतक्या तापट आहेत का हो? तुम्ही सांगा. ती पटकन जरा थोडी चिडते, म्हणजे कधी तिच्या मनासारखं नाही झालं ना, जसं आई म्हणाली तशी. बाकी तशी ती चांगली आहे. तुमच्यावर करते की तुमच्या आईवर करते? नाही माझ्यावर निघतो. तिकडचा राग पण कधी इकडेच निघतो मग. तिकडचा आई नाही. राग? हा आई हे काय करतात तुम्ही? आईचा राग तिकडे का काढता? म्हणजे आईचा राग येतो तुम्हाला? तोच एक हक्काचा माणूस आहे ना जिथे आम्ही बोलू शकतो. आम्ही त्या दोघींसाठी तोच एक कॉमन आहे ऍक्च्युली. काय सासूबाई काय होत असेल त्याचं? काय सांगणार सुनेबद्दल?
तेच एक आहे काय तिला चिडचिड म्हणजे खूप राग येतो. मग कसा व्यक्त करतात त्या रागाला की राग आला तर ती बडबडते खूप असं. आपट वगैरे नाही भांडी नाही बिंडी नाही आपटते? नाही 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 किंवा कथक करायला नाही सुरू- नाही नाही असं काही करत नाही नाही काय हो असं काही नाही. बरोबर. आता ना या ठिकाणी मला तुमची मदत लागणार. ते हातात एकीकडे सून लिहिलं, एकीकडे सासूबाई. बरोबर. मी प्रश्न विचारला ना की तुम्ही त्याचं उत्तर द्यायचं चालेल. आणि या दोघींपैकी ज्यांचे गुण जास्त होणार त्या जिंकणार. हां, तुमची या दोघींपैकी सगळ्यात जास्त काळजी कोण करतं? सासू. हा खरं आहे. आम्ही ते ऍग्री करेन ऍक्च्युली. म्हणजे तुम्ही नाही करत त्यांची काळजी? नाही करते पण नाही, जास्त नाही त्या करते. करतात ना, आई आहे शेवटी. दोघींपैकी राग कोणाला, पटकन राग कोणाला येतो? लाईटर टाका केलं की गॅस पेटतो. चला तुम्हाला पण एक गुण एक गुण दिला. मिळाला काय प्रेम आहे बघा, हो की नाही? हे गुण आहेत की अवगुण आहेत मला कळत नाही. आताच्या क्षणाला तरी गुण आहेत. गुण आहेत, गुण आहेत. चला तुम्हाला एक गुण मिळाला. त्या दोघींमध्ये कंजूस कोण आहे? 2 मिळाले गुण. सासूबाई 2 झाले, 2. बघावं तेव्हा घोड्यावर असा स्वभाव कोणाचा आहे? सासूबाई म्हणजे कसं काय? हा, म्हणजे तिला कुठलंही काम म्हणजे एखादी वस्तू मी ठेवली जरी असेल दमून आलोय तर नाही, तू पटकन उठ, पहिला हे उचल, पहिला हे कर, असं असतं. किंवा ती इव्हन मी कामात पण असेल आणि ती फोन इतक्यांना करेल ना, तिथे मला मी आठवलं म्हणून फोन केला ना असं वरती सांगणार. वरती मग एकदा ठेवेल, परत करेल, काय आठवलं की परत ठेवेल, अगं मी कामात आहे असं सांगायला लागतं तिला. मग थांब जरा, धीर धर. कळलं सासूबाई किती बोलतो बघा लग्नानंतर. हा? 5 वर्षापूर्वी एवढं बोलत नव्हतं. हा? पण खरं आहे ते. खरं आहे, खरं आहे. हो. तुमच्यावर सगळ्यात जास्त कोण आरडाओरड करतं? सून. सध्या मी तिच्यात आवडीत आहे ना सध्या, वेगळा होता ना म्हणून. पण खूप होय. साधारणतः 30 दिवसात किती वेळा हे होतं? 60%. हां, 60% होतं, 60-70. 60 म्हणजे कमीत कमी 30 दिवसातले 20 दिवस तुम्हाला होय फार दडपणात यावं लागतं. होय. एखादी गोष्ट यांना न सांगता बाहेर मित्रांबरोबर जर 8 दिवस गेलात लोणावळ्याला, नाही असं होतच नाही कधी, का? करूच शकत नाही. पण केलं तर मग मला परत यायला नको लोणावळ्यावर. पण तो असा फ्रेंड्स बरोबर जातो. उलट मी जात नाही माझ्या फ्रेंड्स बरोबर. पण त्याचं डिनर पार्टी वगैरे असते कधी ना कधीतरी. पण ते नाही सांगत आहे. ते सांगत नाहीये ते. मतलब तुम्ही कशा दहशती आहात, त्यात ते कसे तुमच्या साधा सुद्धा, हा. हा ते दाखवायचा प्रयत्न करतायत. चला 5 प्रश्न होते. 5 प्रश्नांमध्ये आता 3 गुण सासूबाईंना मिळाले. अभिनंदन. त्यामुळे झी मराठीकडून आजच्या बक्षिसाच्या मानकरी तुम्ही आहात. सासूबाई अभिनंदन. हे काही आलंय, कौतुक आलंय तुमचं. सुनबाई, तुमच्यावरती आरोप आहे, तुम्हाला जेवण बनवण्याचा फार कंटाळा आहे. अजिबात नाही. पण तो सांगू शकतो ऍटलिस्ट. त्यांनाच विचारू काय हो. हा म्हणजे ती कधीतरी थकून आली तर मग ती कंटाळा करते कधी कधी. म्हणजे 28 दिवस थकून येत असतील ना? वहिनी ऐकताय का? बघा, म्हणजे जेवण बनवायचा कंटाळा आहे, हो की नाही? हो. हो. रोज संध्याकाळी त्याला काही ना काहीतरी वेगळं वेगळं करून देतो. तुम्हाला हे आता बघा, आता त्यांच्या चेहऱ्यावर हो असं उत्तर होतं की नाही? म्हणून सासूबाई तुला बरोबर आहे. सांगितलं. Very good. तुम्ही सतत चिडचिड करता सासूबाई, खरंय? हो खरं. कोणी तुमच्या घरी आलं तर बसा असं म्हणत नाही तुम्ही. अजिबात असं होतच असं नाही. लिहिलंय. शक्यच नाही. सासूबाई तुम्ही सगळा राग मनात ठेवता. रागात आहात असं वाटतं सगळ्यांना. हो, म्हणजे नसला तरी सुद्धा असं वाटतं या चिडल्यात की काय. तुम्ही मिस्टरांशी सतत वाद घालता छोट्या छोट्या गोष्टीवर. हा, ऍक्च्युली आमच्या आर्ग्युमेंट्स होतात. मी मान्य करू शकते की कधी कधी त्याचे विचार वेगळे आहेत, माझे विचार वेगळे आहेत. त्याच्यामुळे कधी काही ठरवताना आमच्या बऱ्याचदा आर्ग्युमेंट्स होतात. तुमचा काय सल्ला आहे याच्यावर? नाही बरोबर आहे. मी पण तीच करते इतकी वर्ष. काय हसले बघा बाबा, मनापासून हसले, बघितलं का? तिला काय सांगू, मी पण तेच करते. विचारात या ना, ते बिचारे इतके गोड हसले की काय बोलायचीच गरज नाही. मुलगा आणि सून कुठे बाहेर गेले तर प्रत्येक घटनेचा मिनिट टू मिनिट अपडेट द्यावा लागतो सासूबाईंना, खरंय? हो. म्हणजे काय, कुठे गेले होते, कुठे आले, कुठे थांबले होते, कुठल्या बसस्टॉप खाली उभे होते, सगळं. हो, नाही असं मी विचारते. पण तुम्ही कोणी घरी आलं ना तर पाणी पण विचारत नाही. बापरे, कोल्ड्रिंक अजिबात नाही. आम्ही उलट डायरेक्ट कोल्ड्रिंकच सर्व करतो. थंड व्हा. पाणी विचारत नाही हा प्रश्न.
म्हणून अरे खरंच आहे, मी आता आत बसलो होतो, मिस्टर आले, कोल्ड्रिंक येणार का? सवय आहे वाटतं तुमच्याकडे. बरं नाही, पण मान्य आहे तुम्हाला हे? नाही. पाणी पण विचारत नाही असं लिहिलंय. आता ते कोल्ड्रिंकमुळे असेल तर मान्य करावं लागेल. तुम्ही सुनेशी फार बोलत नाही मोकळेपणा, मनातच ठेवता. तिच्याशी मनातल्या भावना मुलीप्रमाणे मोकळेपणाने बोलत नाही, असं एक आरोप आहे. तुमचं काय म्हणणं आहे? असेल तिला तसं वाटत. त्याने नाही लिहिले, आरोप इकडनं आले, तिकडनं, सगळ्यांकडनं. काय वाटतं तुमचं, काय म्हणताय? खरंय हो असं होतं होतं. की पटकन मोकळेपणाने बोललं जात नाही? नाही. पण मला तुम्हाला विचारायचं आहे, आजपासून जर एक बदल करायचा असेल, कारण शेवटी मुलगा आहे, सून आहे आणि सगळं कुटुंब आहे, स्वतःमध्ये एक बदल करायचा असेल तर कुठला करायला आवडेल? तू राग कमी करेन आणि सुनेबरोबर मन मोकळेपणाने बोलेन. अरे कसं वाटतंय, ऐकायला छान वाटतंय की नाही? सुनबाई, तुम्ही स्वतःच्या मध्ये एक बदल करायचा असेल तर कुठला कराल? जसं त्याला वाटतं की माझी चिडचिड जास्त होते किंवा आता आपण कोणी लिहिलंय की चिडचिड जास्त करते, तर मी थोडा कमी करायचा प्रयत्न करेन नक्की. असं झालं तर तुम्हाला आवडेल? हो नक्की, हां, नक्की आवडेल. तुम्ही स्वतःत कुठला बदल कराल त्यासाठी? त्याच्यासाठी पण मला एक सांगायचं, कारण तोही तेवढीच चिडचिड करतो, तर त्याने पण हा बदल केला तर मलाही आवडेल. हे सांगितलं नव्हतं, बोला आता. नाही, मी पण चिडचिड कमी करेन. कधीपासून? उद्यापासून. उद्या नको, आजपासून. आजपासून चालेल, आजपासून. आज क्षमा मागायची तर कोणाची मागा? क्षमा म्हणजे सासू सासरे, आई आहे, म्हणजे कधीतरी पटकन आईशी पण बोलता बोलता होऊन जातं की मुली आई आहे, अगं तू नाही ग, असं नाही, अशा ह्याच्याने. आणि त्यांच्याशी पण कधी वागताना काही झालं असेल तर, आणि त्याला जर वाटतंय की मी खूप जास्त चिडचिड करते, तर त्यांची सगळ्यांची क्षमा. तुम्ही आज क्षमा कोणाची? क्षमा म्हणजे आई बाबांची पहिली तर. आणि मी पण कधी चिडून त्यांच्याशी बोलतो. कधी कधी काय होतं, मला पण कामावरून येणं, इथून येणं परत त्यांना जाऊन भेटणं होत नाही शक्य आता हल्ली तर. आणि मला रात्री लेट होतो, त्यामुळे थोडंसं मला त्याला टाईम देता येत नाही. भाऊ पण तिथे असल्यामुळे तिला पण असं वाटतं की मी तिला येऊन भेटावं. त्यांची क्षमा. क्षमा मागेन नक्की. आई तुम्ही? मी सगळ्यांचीच मागेन, माझ्याकडून काही चूक झाली असेल तर. आणि धन्यवाद कोणाला द्या? धन्यवाद परमेश्वराला. तुम्ही? मी सेम सासू सासरे, कारण आमच्या संसारात त्यांचा थोडाफार तरी हातभार आहेच आमच्या मुलाला वगैरे सांभाळता. आणि माझी आई, कारण बाबांच्या नंतर तिने आम्हाला खूप सांभाळून घेतलं, त्याच्यामुळे तिच्यासाठी म्हणजे आतापर्यंत तिला पण थँक्स बोलायची कधी वेळ आली नाही, तर या प्रोग्रामद्वारे तरी तिला थँक्स. तुम्ही? तर परमेश्वराचे आभार मानेन, कारण का मला खूप छान लोक मिळाली. म्हणजे आई बाबा तर त्यांना आभार मानलेच पाहिजेत, पण माझे मित्र पण भरपूर छान आहेत. म्हणजे हे जे मित्र आता आले आहेत ना माझ्यासाठी, म्हणजे आमच्या शाळेपासूनचा हा ग्रुप आहे. आणि मला आता माझ्या आईचा मध्ये ॲक्सिडेंट झाला, म्हणजे पडलेली होती, तेव्हा हा रोहित, ही जी दीप्ती, ही येऊन ते राहून जेवण करणं, आम्हाला सामान छोटा आमचा घरी होता, हिला त्याला बघायला लागायचं. आमच्या हॉस्पिटलमध्ये माझ्यावर हा बसायचा. त्याची बायको आहे गौरी आहे म्हणून, एक माझ्या दुसऱ्या मित्राची बायको आहे, ती येऊन नाश्ता देणं. म्हणजे एवढं आमचा घरोबा आहे. इव्हन आता आमचे हे शेजारी पण येतात, सगळं तुम्ही येणार म्हटल्यावर सगळे रांगोळी काढण्यापासून आणि सगळे आले त्याच्यावरती. एवढं त्यांचे सगळ्यांचे धन्यवाद. मला सांगायचं आहे, मुलाला पण धन्यवाद देईन, कारण त्यांनी खूप सेवा केली. आता म्हणजे आता मी पडले होते ना, आमची करतोच तो एरवी, पण त्यांनी खूप सेवा केली, म्हणून त्याचे पण मी धन्यवाद त्याला देईन. आणि हा माझा नातू, तो पण खूप हे करतो, आजी तू पडशील, थांब, तो धरायला आणि पुढे पुढे येणार, सगळं करायला, हात धरून नेणार सगळं करायला. होय ना, म्हणून म्हटलं जे काही कालपर्यंत झालं, या क्षणापर्यंत ते सगळं विसरा. इथून पुढे कोरी पाटी करून पुनश्च आनंदाचा श्री गणेशा लिहून आहे त्यापेक्षा जास्त प्रेमाची वाढ आणि आनंदाची वाढ या कुटुंबामध्ये होऊ दे. आणि या कुटुंबाचा आजपासून राग कमी होणार आहे. म्हणजे तिन्ही कुकर आहेत घरात, ते कधीही पेटतात, कधी वाफ बाहेर येते. तर तीनही कुकरचे ते एकदाची झाकणं काढून ठेवूया आणि एकदम आनंदाचा सगळा थंडावा, गारवा या घरात येऊ दे, सुखाचा गारवा येऊ दे, ही तुम्हाला प्रार्थना. हसत राहा, आनंदात राहा, असं म्हणत आता क्षण आला आहे सन्मानाचा. बरं आई सांगा, पैठणी कोणाला मिळाली पाहिजे? सुनेला. सुनेला. आता बरे हो, सुनेला म्हणताय लगेच. हो, तुम्ही सांगा, पैठणी कोणाला मिळाली पाहिजे? आमच्या दोघींपैकी कोणालाही मिळाली तरी आम्ही एक्सचेंज करून घालणार, त्यामुळे त्यांना दिली काय मला दिली काय चालेल. मग यांनी ठरवलं का? सासूला दिली तरी आजच्या पुरती द्या, नंतर मीच बघते काय. तुम्हाला काय वाटतं, एकच नाव घ्यायचंय, सासू की सून, कोणाला? आईला. नक्की मनापासून बोलताय? हे किती मनापासून बोललेत ते आत्ता कळेल, कारण यामध्ये सासू आणि सून अशी चिठ्ठी आहे आणि एक चिठ्ठी त्यांनी काढायची आहे. बघूया, घ्या कुठली एक चिठ्ठी घ्या, द्या माझ्याकडे.
आई आपल्याला कळणारा किती मनापासून बोललाय तो. अभिनंदन सासूबाई. झी मराठीकडून ही भेटवस्तू तुमच्यासाठी. थँक्यू. झी मराठीकडून चांदीचं नाणं तुम्हाला. अभिनंदन. आणि सासूबाईंना तथास्तु पुणे यांच्याकडून मिळते आहे पैठणी. सासूबाई घट्ट पकडून ठेवा, पाठच्या पाठी गोलोईला. आजचा भाग इथेच संपतो आहे. पुन्हा भेटूया अशीच एक पैठणी घेऊन होम मिनिस्टरच्या पुढच्या भागात. नमस्कार.